वरळी हिट अँड रन केस प्रकरणामध्ये आपल्या बरोबर बोलण्याकरता आमदार सचिन अहिर सर आहेत. सचिन अहिरजी, वरळी मतदारसंघाचं तुम्ही अनेक वेळा प्रतिनिधित्व केलेलं आहे. हिट अँड रन केस प्रकरणात काल तुम्ही पोलीस स्थानकात देखील भेट वगैरे दिली. या प्रकरणामधले अपडेट काय? अजूनपर्यंत मिहीर शहा जो आरोपी आहे तो या गेल्या अनेक दिवसापासून आम्ही मागणी करतोय की त्या परिसरामध्ये काही जे ब्लॅक स्पॉट्स आहेत त्याच्यात CCTV फुटेजेस लावले पाहिजे. या ह्याच्यामध्ये CCTV योगायोगाने आहे, पण डेअरीच्या समोर तेही नाही आहे. आणि अशाच प्रकारे 3:30-4 वाजता एक गाडीने उडून घेतलं, अर्थात त्याच्यावरती कारवाई झाली. परंतु आता सरकारच्या प्रकरणाच्या नंतर कायदा सुव्यवस्थामध्ये धमकच राहिलेली नाही आहे की कोणाची हिंमत होऊ नये असं करण्यासाठी. आणि कालचा तर प्रकार चीड आणणार आहे. त्यांनी जर गाडी थांबवली असती आणि त्या महिलेला जर लगेच डॉक्टरकडे घेऊन गेले असते तर कदाचित जीव वाचला असता ना. जे प्रदीप नाकवानजींशी बोलल्यानंतर त्यांच्या मनामध्ये अशा भावना आहे की हे काहीच होणार नाही, हे फक्त मोठी लोकं येतील, जातील, बोलतील, पाणी करतील आणि राजकारण करतील, पण आम्हाला न्याय गरिबांना मिळणार नाही, अशी जी भावना ज्यावेळी सर्वसामान्यांची होती ही दुर्दैवी आहे. आणि बघा 2 दिवस झालेत, अजून आरोपी मिळत नाही. आज मिळेल, उद्या मिळेल. वडील त्यांचे आहेत, सर्व नातेवाईक त्यांच्या ताब्यात असताना पण देखील मग कुठे गेलं मुंबई सोडून? मग का त्यांच्याकडे ती यंत्रणा नाही आहे? लास्ट लोकेशन कोणाकडे होता? हे हा छडा लावू शकले असते आणि एक दाखवून दिलं असतं का मी 24 तासाच्या आत आम्ही त्याला इकडे पकडून आणलेलं आहे. तुम्ही हे बघितल्यानंतर हे लक्षात येतोय की आता हा गुन्ह्याचा प्रकार एवढं वाढलेला आहे. आणि मग 2-3 दिवस फरार राहायचं, म्हणजे ब्लडमधले जे असले शॅम्पल्स आहेत ते बदलले जातील आणि नंतर मग ते शॅम्पल्स ज्यावेळी त्यांना मिळतील त्यातून असं दिसेल की नाही हे ड्रायव्हिंगच्या वेळी हे ड्रिंकिंग केलंच नव्हतं. आणि मग सहजरीतीने कोणीतरी त्यांना निबंध लिहा आणि 2 ओळीचे निबंध लिहा आणि तुम्हालाही सोडून द्या. ही जी अवस्था आणि ही जी परिस्थिती जर होणार असेल तर मला असं वाटते हे भयानक आहे आणि ही दुर्दैवी आहे. सर, मुख्यमंत्री म्हणतात ते या सगळ्या प्रकरणामध्ये कोणाला पाठीशी घालणार नाही, परंतु त्याचबरोबरीनं शिवसेना शिंदे पक्षांकडनं सांगण्यात येते की वरळीमध्ये आदित्य ठाकरे कुठेतरी राजकारण करू पाहताय आणि सातत्याने या सगळ्या गोष्टीमध्ये राजकारण आणू पाहतात असं त्यांचं. कालच ज्यावेळी पोलीस स्टेशनला गेले होते आदित्यजींनी आणि तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की आम्ही कोणाचंही नाव घेतलं नाही. ज्यावेळी हे आरोपीचं नाव माहीत पडलं किंवा आम्हालाही पोलीस स्टेशनकडनं माहिती, कधी आम्ही जाऊन स्वतःहून आरोप केलं नाही. जे सर्वांच्या समोर आहे पब्लिक डॉमेनमध्ये तेच आहेत. आम्ही हेही सांगितलं नाही की गाडीचा स्टिकर काढण्याचा प्रयत्न झाला. आम्ही हेही सांगितलेलं नाही की गाडीचे नंबर बदलण्याचं प्रकरण झालं. हे तुम्हीच तुमच्या मीडियाच्या माध्यमातून दाखवलं. आम्ही काल पण ती भूमिका, आज पण आमची भूमिका, आम्हाला याचं राजकारण करायचं नाही आहे, पण राजकीय दबावाखाली ही कारवाई थांबता पण कामा नये यासाठी विरोधी पक्ष नात्याने घेऊन आम्ही लक्ष ठेवून आहोत. आज पण आम्ही आंदोलनाच्या वेळी या गोष्टी बोलणारच आहोत आणि विधान परिषदमध्ये पण देखील आम्ही जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. भाऊ, काल संपूर्ण मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडला. 300 मिलीमीटरच्या पावसामुळे मुंबईची अवघी तुंबई झाली. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष असलेले आशिष शेलार, सत्ताधारी पक्षाचे, त्यांनी या सगळ्या संदर्भात नालेसफाईचा पाहणी आढावा सुद्धा पाहिलेला. कोणीही ऐकण्याची मनस्थिती दिसत नाही. लोकप्रतिनिधींचा पण नाही ऐकत आहेत. किंबहुना जे इकडे भ्रष्टाचार चालला आहे हे आम्ही नाही, आता तेच बोलत आहेत, त्यांचंही कोणी ऐकत नाही अशी मनस्थिती आणि मानसिकता आहे. कारण त्याचा ताबा हे सत्ताधाऱ्यांच्या हातामध्ये. आयुक्त आज 2 वर्ष नवीन आयुक्त आलेले आहेत, त्यांचं चांगलं काम चाललेलं आहे जरी देखील, पण ही जी खालची वस्तुस्थिती आणि जी ढसाळ जे परिस्थिती जे तुम्हाला बघतायत, अवघ्या 300 मिलीमीटरच्या पाऊसमध्ये हे होतं. आणि तुम्ही बघा जे मेजर वॉटर लॉग्स होते आमच्या कारकिर्दीमध्ये, भारत माता असेल, जय हिंद असेल, किंबहुना नामजोशी मार्ग असेल किंवा हिंद माता असेल, हे तिकडे वॉटर लॉग झाले नाही. मग दुसरे पॅचेस जे होते हे लक्ष देण्याची गरज नव्हती का नाही त्याच्यातले काम केलेले? 6,000 कोटी रुपये, 6,000 किलोमीटरचा 4,500 कोटी रुपयामध्येचं कॉन्क्रिटीकरण करण्याचा देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलं. एक कॉन्क्रिटीकरण करून तुम्ही दाखवलं आहे का? दाखवा. आजही तुम्ही सांगताय 10,000 कोटी रुपये आम्ही FDमध्ये काढून घेऊन महानगरपालिकेच्या मुंबईतला पैसा आम्ही इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देतो. मग अशी जर अवस्था फक्त 300 मिलीमीटरच्या पावसाला असेल, यातून हे स्पष्ट झालेलं आहे की निव्वळ फक्त टेंडर काढून फक्त कॉन्ट्रॅक्टरांना पोचण्याचं काम केलं जातं. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते विधान परिषदेचे ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर. त्यांनी वरळीच्या हिट अँड रन केस प्रकरणामध्ये सांगितलं आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये कुठेतरी पोलिसांनी लवकरात लवकर छडा लावला पाहिजे. पोलीस आरोपीला वाचवण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत का, असा देखील सवाल जो आहे तो सचिन अहिर यांच्याकडनं उपस्थित करण्यात आलेला आहे. जर्नलिस्ट गणेश मोरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.